हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर इकडे स्वरानेच आता इकडे व्हिडिओ चालू केलेला आहे शूट करण्यासाठी. आता स्वराला सुट्टी असल्यामुळे तिची आता खूप हेल्प होणार आहे मला. तर स्वराने स्टार्ट केला आहे व्हिडिओ. चला, आज इकडे आमच्या घरी चाललेला आहे पाडव्याची साफसफाई. पाडव्याच्या दिवस आम्ही पूर्ण घर क्लीन करत असतो. तर स्वरा आपण इकडे आता मला मदत करत आहे. तिला आपण थोडं कामाचे थोडं कशा प्रकारे काम करायचं, कशा प्रकारे घर वगैरे स्वच्छ करायचं हे तिला आता मीही शिकवते. सुट्टी असल्यामुळे त्याचा एक फायदा होतो. तर चला, इकडं काम तर चालू आहे. पहिल्यांदा आम्ही आता स्वराची रूम स्वच्छ करायला घेतलेली होती. ती म्हटली नाही, ती मम्मा माझी रूम क्लीन करायची. आणखी आता एवढी काय धूळ फक्त होती, अशी काही जास्त घाण वगैरे नव्हते. कारण वरचेवर माझं चालूच असतं क्लिनिंग. फरशीवर ह्याच्या खिडकीवरती थोडे डाग होते चिकटपट्टीचे वगैरे. सर्वांनी काय लावून ठेवलं होतं त्याच्यावरती. त्यामध्ये लवकर जात नव्हते. मग तिला दाखवलं कशा प्रकारे काढायचं ते. आता खूप उंचावरती असल्यामुळे ते फक्त वाऱ्यानं धूळच येते, बाकी एवढा असा कचरा नसतो. तर ते सकाळी मी मशीनला ब्लँकेट बेडशीट वगैरे लावली होती पहिल्यांदा उठल्या. तिकडे आमची साफसफाई करे तोपर्यंत इकडे हे झालेलं होतं मशीनचं. तर बघू शकता किती छान प्रकारे क्लीन झालेलं आहे. मशीनचा एक छान हाच फायदा होतो की आपला हात पुरवून कितीही मोठी ब्लँकेट्स वगैरे असते ते खूप छान क्लीन करतं. तर आता इकडे झालेलं आहे अंथरूण क्लीन. आता ते सुकत टाकते. त्याला काय जास्त उन्हाची गरज नाही आहे, कारण ते चांगल्या प्रकारे मशीनमधून स्पिन होऊन येतं. त्यामुळे ते ऊन नसलेल्या ठिकाणी टाकलं तर लगेच सुकतं. इकडे फक्त आता वारच होतं, त्यामुळे एवढा का त्याला प्रॉब्लेम ऊनच पाहिजे असं काही नव्हतं. त्याच्यात आता मी कंपनी वगैरे जरा जास्तच टाकते, त्यामुळे ते छान असं स्मेल येते त्याच्यातून. कम्फर्टचा आवाज मला खूप आवडतो, मी वापरत असते ते. तर इकडे झालेलं आता आपलं दुसरं काम. तर चला, स्वराची रूम क्लीन झाली होती. तर राहिलेली इकडची मोठी मास्टर बेडरूम क्लीन करून घेते. तर स्वरा दिल्यासारख्या मध्ये त्यांचं लुडबुड चालूच होती. तर ही कपाट वगैरे काय माझ्या एकट्यानं होणार नाही हलवून वगैरे. त्याच्या पाठीमागं काय एवढी धूळ वगैरे नव्हती, कारण मागच्या वेळेलाच त्याची क्लीन करून ठेवली होती व्यवस्थित स्वच्छ. तर इकडे ही येत आहे. खिडकीला जशी जाळी लावलेली आहे, त्याच्यामध्ये फक्त अशी वाऱ्याने अशी माती धूळ भरपूर बसली होती, तर ती मी झाडत होते. इकडे याचा भरपूर टाइमपास चालू आहे. स्वरा तर ह्या शूटच्या दरम्यान भरपूर काय बोलली होती. ब्लॉग शूट केला होता तिथे, एकदम अशी प्रॉपर बोलली होती, पण ते काय मी आवाजाचा म्यूट केला. तर आता मी इकडे एकदम छोट्याशा जागेमध्ये जाऊन आपलं खालचं डीप क्लिनिंग चालू आहे माझं. तर अचानक आम्हाला आवाज आला कसला, म्हणून आम्ही बाहेर गेलो. बघतोय तर खूप मोठं मधमाशांचं पोळं इकडं उठलं होतं. बघू शकता तुम्ही किती त्या झाडाच्या पानावरती बसल्यात. एकदम भरपूर प्रमाणात होत्या मधमाशा. आवाज तरी काय होता त्यांचा. आम्ही पटपट सगळ्या खिडक्या वगैरे लावून घेतल्या. आता इकडे 2 रूम माझ्या क्लीन झालेल्या आहे. आता इकडे मेन हॉलची साफसफाई चालू आहे. तर सगळ्या वस्तू अशा एका ठिकाणी ठेवून हॉल रिकामा करून घेऊनच मग स्वच्छ करून घेतो. आणि ह्या वेळेला मी हॉलचं थोडंसं टेक्स्चर चेंज करायचा असा विचार केलेला आहे. बसायची सेटिंग जी आहे ती थोडीशी चेंज करूया म्हटलं. तर आम्ही भरपूर ट्राय केला कशा प्रकारे सोफा ठेवायचा, असा तसा भरपूर वेळ आमचा ह्याच्यामध्येच केला की असं ठेवलं तर असं दिसेल.
तो हलवल्यानंतर त्याच्या पाठीमागं भरपूर अशा वस्तू पडल्या होत्या, बारीक बारीक छोटी. अजून तर भरपूर अशा वस्तू त्याच्या खाली टाकून ठेवल्या होत्या. त्या मी किती दिवस शोधत होतो. रोज झाडू मारताना त्या का बाहेर येत नव्हत्या. पण आता ते सोफा वगैरे साईडला गेला तर दिसल्या. ते स्वरा मला म्हणतो ते मी असा ठेवू तसा ठेवू. एवढं कसं जास्त स्वच्छ करावं लागत नाही, कारण हे वरती तर मी खाली झाडू मारत असते त्यावर वरचं सगळं घेतच असते. त्यामुळे मी काय धूळ वगैरे साठ होत नाही. आदूला मी तर इतका त्रास देत होती, इकडे तिकडे धुळीतून सारखी पळत होती. तर तिला तिकडे झोपाळ्यावरती बसवली होती. काय 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 देऊन तिला स्वराने तिकडे बसवून ठेवली होती. तर तिला इकडे जायचं होतं. तर तिकडे झाडू मारून घेते मी. स्वराला खाली उतरून फरशी वगैरे पुसायला लावली होती. असं पटपट नियोजन करून काम केलं तर एका दिवसात पूर्ण घराची साफसफाई झालेली आहे आमची. तर आता लिव्हिंग रूमचा कशा प्रकारे मी कव्हर केला आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. सेटिंग अरेंज कशी केली आहे. तर पहिले छान वाटते की आता केलेली छान वाटते, नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे हा सोफा ठेवला तर छान वाटेल. मी थोडा चेंज करून बघितलेली आहे. तर एवढं सगळं आता दिवसभर साफसफाई वगैरे झाली आमची छानपैकी. आता सगळं आवरून हे असे रेडी टू इट पराठे असतात ते मी घरी पॅकेज आणूनच ठेवते. संध्याकाळी खूप कंटाळा आला होता, दिवसभर उभं राहून उठल्यापासून एकसारखं स्वच्छता चालू होती. संध्याकाळी 5 वाजले सगळं आवरायला, 5-6 वाजले. त्यानंतर आंघोळी वगैरे सगळं बाकीचं. मग हे पराठे वगैरे असं आणूनच ठेवते. खूप अशा वेळेला उपयोगी येतात आपल्याला, काहीतरी कंटाळा वगैरे आला असेल तर करून. तर आता हे मी तूप लावून भाजून घेते. छान असे हे बटर रोटी किंवा रोटीसारखेच लागतात. आणि आम्ही बाहेरून चिकन पार्सल मागवलं होतं, तर ह्यांनी मला ते छान प्रकारे सर्व केलेलं आहे. तर आम्ही करतो आता डिनर. दुसऱ्या दिवशी फक्त आता किचन राहिलं होतं, तेही मला आता चेंज पडत होता केव्हा घ्यायचं वगैरे म्हणून. तर पटपट सकाळी लवकर उठले, आवरला आणि पहिल्यांदा किचन क्लीन करायला घेतलं. तर महत्त्वाचा पार्ट म्हणजे माझं किचनच. बराच मी किचनमध्ये वगैरे असते तर ते खूप मनासारखं स्वच्छ झालं पाहिजे. तर उठल्या पहिल्यांदा किचनचं काम करायला घेतलं. किचन नेहमी क्लीन करतेच मी, पण आज जरा डीप क्लीनिंग चालू होतं. वरती सगळं वगैरे फरशीवरती तेलाचे वरच्या डाग पडतात जातात, पण आपल्याला दिसत नाही. पण वरती गेला तर दिसले मला बरेच तेल उडलं होतं वरती. त्याच्यावरती मध्ये निरमा वगैरे लावूनच काढलं, कारण निरमानच ते जातात किती हरड डाग असले तरी. बाकी कुठले बी स्प्रे वगैरे जास्त वापरत बसत नाही. तर तिकडे झालेलं आहे किचन क्लीन माझं. आणि आता इकडे मी प्यायचा माठ, आता उन्हाळा चालू झाला आहे तर तो ह्यांच्याकडून लगेच काढून घेतला, वरती होता लॉफ्टवरती. तर आता तुम्ही छान त्याच्यातलं पाणी खूप थंडगार होण्यासाठी 1 चमचा मीठ घेतलं होतं आणि 1 चमचा खायचा सोडा आणि लिंबू घेऊन असं ते मिश्रण करून दाखवलं आहे बघा तुम्हाला. ते आतून पूर्ण लावून घेऊन छान प्रकारे त्याला असं घासून घेतलं होतं. असं केल्यानं बाहेरून पण ते लावून घ्यायचं आहे. असं केल्यानं ते माठातली जी होलं असतात पाणी पाजरण्यासाठी तर ती ओपन होतात आणि पाणी खूप थंडगार होतं, अगदी फ्रीजपेक्षाही थंडगार होतं. तुम्ही अशा प्रकारे माठ वगैरे आणला असेल तर नक्की ही ट्रिक तुम्ही करून बघा. खूप थंड, म्हणजे अगदी फ्रीजचंच आहे की काय पाणी असं वाटतं. मी नेहमी माठ काढला की ह्यानेच तो क्लीन करते. तर चला इकडे पाटाचं स्टँड पण क्लीन करून घेऊ. आणखीन आता झालं माझं फायनल किचन क्लीन झाल्यानंतर पाडव्याची साफसफाई झाली.
तर इकडे मी किचनमध्ये आता हे मनी प्लांट लावलेलं आहे पाण्यामध्ये, त्याला किती खालून मुळं आलेली बघा. ते आता मुळं वगैरे आली तर मी त्याला मातीमध्ये शिफ्ट करते, म्हणजे ते लगेचच मातीमध्ये जगतात. आणखीन परत मी बाकीचे मनी प्लांटचं कटिंग करून परत ह्या बॉटलमध्ये ठेवत असते. तर किचनच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये असं छोटंसं झाड लावून ठेवलं तर आपल्याला हे खूप छान फ्रेश होतं त्या झाडात बघून, झाडाकडे बघून त्या. आता हे परत मी बॉटलमध्ये लावून ठेवते, नंतर ह्याला मी मातीमध्ये शिफ्ट करेनच. अशी एखादी मी पण इकडे टाकाऊपासून टिकाऊ असं बॉटलचा उपयोग केलेला आहे, शोपीस बनवलेला आहे. तर आता इकडे ट्रॉलीज क्लीन करून घेते. त्याला मी विमचं लिक्विड घेतलेलं आहे, मी ते क्लीन करत आहे. त्याने लगेच पटकन क्लीन होतात. हात वगैरे आपले स्वयंपाक करताना तेलकट हात वगैरे लागतो त्याला, दरवाजा उघडताना, तर ते विमच्या लिक्विडने लगेच क्लीन होतात. तर परत तिकडे आता पाण्याने वगैरे स्वच्छ करून घेते. हा स्पंज आहे तो खूप छान काम करतो, म्हणजे अगदी सगळं व्यवस्थित क्लीन करतो. पाणी वगैरे कुठे जास्त राहत नाही. तर इकडे आता हा माठ काढला तर आधी इतकी एक्सायटेड झाली होती, नवीन काहीतरी तिला दिसलं होतं. तर इकडे बघू शकता आता माझं छान असं किचन सगळं घर क्लीन झालेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय काय गुढीपाडव्यामध्ये खरेदी केलं, नवीन वस्तू घेतल्या ते बघायला मिळतील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू फॉर